त्या जंजिऱ्याच्या सिद्ध्यानं डाव साधला. मायनाक भंडारीचा लढाऊ मुलगा मारला गेला. त्याचबरोबर आपले कैक बहादूर मावळे मारले गेले. आणि एवढंच नाही तर त्या सिद्ध्यानं सगळ्यांची मुंडकी धडा वेगळी करून ती डोलकाठीला बांधून गलबत मुंबईला पाठवून दिली, टोपीकरांना आपला पराक्रम दाखवण्यासाठी. खूप वाईट वागला सिद्धी. होय महाराज, सिद्ध्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजन, आपण त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देऊया. आमचाही तोच विचार आहे. आबासाहेब नेहमी म्हणत, सिद्धी कसा स्वराज्याला उंदीर जसा. पण आता हा उंदीर आमचं काळीच कुरतडायला लागलाय. त्याचा बंदोबस्त करायलाच हवा. हो राजे, त्याला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे. होय महाराणी साहेब, आमचे मावळे हे असे जातात, त्यांची विटंबना होते, हे आम्ही कदापि सहन करणार नाही. हे आता थांबायलाच हवं, नव्हे थांबवायला हवं. सरनोबताना सांगा, शिबंदी तयार ठेवा. राजे, आपण स्वतः जंजिऱ्याकडे प्रस्थान करता आहात? होय. तुम्ही गडावरची व्यवस्था सांभाळावी, आम्हाला इजाजत द्या. राजे, अहो तुम्ही का जाताय? आम्ही आहोत की समर्थ. होय महाराज, आम्ही असताना आपण कशाला जाता? आम्ही धडा शिकवतो त्या जंजिरेकरांना. नाही, आम्ही स्वतः जाणार. स्वतः जाऊन मायनाक भंडारींना भेटणार. राजन, आम्ही येतो आपल्या बरोबर. नाही कविराज, तुम्ही गडावरच थांबा. इथल्या जबाबदाऱ्या मोठ्या आहेत. आम्ही जातो. जोपर्यंत आम्ही स्वतःच्या डोळ्यानं परिस्थिती पाहत नाही, तोपर्यंत आम्हाला चैन पडणार नाही. येतो आम्ही. पंत, आता एक विडा आमच्यासाठी जमवाच. आणि हो, चुना अंमल जास्त लावा. खुशीत दिसताय. रंगला जिभेने खुश खबर देणार आहात की काय? बरोबर ओळखलं तुम्ही. खुश व्हाला खबर ऐकून. सांगा तरी लवकर, काय खबर? शंभू राजे गड उतार झाले. काय सांगताय? काय? कुठे? कोकणात. नाही, कोकणात जाणार असं कानावर आलंय. हा, अच्छा, म्हणजे आता 2-4 रोज आपल्याला मोकळी हवा घ्यायला मिळणार. तर आले स्वराज्याचे नवे वकील आले. बघता बघता वकील झाले आणि खांद्यावर जबाबदारी घेतली. ऐकलं का? निघालो म्या. कधी? अहो कधी म्हणजे काय? हा, पालखी तयार आहे, भुई येऊन थांबल्या ती. हा, म्हणलं तुम्हाला भेटावं, निरोप घ्यावा, निघावं. हिरोजीराव, तुम्ही फार मोठ्या कामगिरीवर निघाला आहात. आमच्या शुभेच्छा सदैव तुमच्या मागे आहेत. काय असेल ते असो, पण परमेश्वराची लीला अगाध आहे. म्हणजे? अहो, परमेश्वराने या स्वराज्याच्या गलबताचे सुकाणू आपल्या हाती दिलंय. म्हणजे हिरोजीरावांच्या. वय मोठी जबाबदारी आहे. केवळ जबाबदारी नाही, तर वल्ली मारायची, सुकाणू धरायचे, त्या दिशेला गलबत जाणार. खरंच हो. हिरोजीराव, लक्षात घ्या, ही फार मोठी संधी आपणहून चालत आलेली आहे. आपण या संधीचं सोनं करूयात. म्हणजे आता काय करायचं? हे बघा, आता भलत्या गोष्टी नकोत. झालं तेवढं पुरं झालं. आता फक्त स्वराज्याचं हित बघू. स्वराज्याच्या हिताचंच सांगतोय मी. स्वराज्याचं हित साधायचं असेल तर सगळ्या गोष्टींचा अंदाज नीट घ्या. शहजाद्या अकबराबरोबर चांगली घसट होऊ द्या, देणं घेणं होऊ द्या. ते तर करणारच की. तेच करा. कोणती वेळ कशी येईल, कोणता माणूस कुठे उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. म्हणून तुम्ही शहजाद्याची फळी सांभाळा. आम्ही इकडची फळी सांभाळतो. कलुशालाही सरळ करायचं. प्रसंग पडला तर त्याचा तयार होणारा वाडा हे समजा त्याचं स्मारक झालं तर होऊ शकतं ना.
भय पर हिरोजीराव म्हणून म्हणतोय तुम्ही तिकडची परिस्थिती सांभाळा, आम्ही इकडची परिस्थिती सांभाळतो. भय पर काय करावं लक्षात येईना. एका वाक्यात सांगू, सुधागडाला चाललाय. सुधागडाच्या पायथ्याशी सुधारच पाजून अकबर बेसुधा करा सर्वच बाबतीत. मग बघा, पाची बोट तुपात. जंजीरावून आपली माणसं आली आहेत. भयंकर गोष्ट घडली. सिद्ध्यानी मायनाक भंडारी यांच्या मुलाचं मुंडकं छाटलंय. आणि आपल्या अनेक सैनिकांना ठार केलंय. आपल्या दर्या सारंगांनी पत्र पाठवलंय. मुंदेरी बेटावरील शेख मोहम्मद यांनी 80 मावळ्यांची कत्तल केली. त्यात मायनाक भंडारींचा मुलगाही सामील होता. मारल्या गेल्यांची डोकी जहाजावर लटकून त्याने मुंबईला रवाना केली. त्यामुळे सुरतकर टोपीकर खुश झाले आणि त्यांनी महाराज शंभूराजांशी सलोखा न ठेवण्याचा आदेश मुंबईकर टोपीकरांना दिला आहे. त्या लाल माकडांची ही हिम्मत, त्यांना आमच्या राजांची सलोखा ठेवायचा नाही होय. म्हणजे राजापूरची वखार खणलेली विसरले टोपीकर. विसरलेच असाच या गोष्टीचा अर्थ आहे. उन्मत्त झाले टोपीकर. महाराजांबरोबर जो तह झाला होता त्याप्रमाणे ते वागत नाहीत. नाहीतच, त्यांनी तह मोडलाय. महाराजांनी त्यासनी अट घातली होती, त्या सिद्धीस दारुगळा पुरवायचा नाही. हे पुरवत्यात, त्या सीधा सामुग्री द्यायची नाही. हे देत्यात. त्यासनी मुंबई बंदर बंद करायचं. त्यांचा खुलेआम वावर चाललाय तिथं. सरनोबत आपल्याला तोच बंद करावा लागेल. बिलकुल. कारण राजे आता राजे राहिलेले नाही, छत्रपती झाले आहेत. त्यांचा राज्याभिषेक झालेला आहे. त्यामुळे टोपीकर राजांचा कुठलाच निर्णय डावलू शकणार नाहीत. आणि तसा प्रयत्न त्यांनी केला तर राजापुराच्या खाडीत 50 गलबत आणि 5000 सैन्य जय्यत तयारीत आहे. त्याची जाणीव करून द्यावी लागेल त्यांना. त्याची जाणीव करून देऊ आणि त्यासनी वटणीवर बी आणू. पर मला हे कळना का एकाच वेळी समध्या शत्रूंनी कसं काय बरं डोकं वर काढलं. मतलब याच्या माग काहीतरी काळबेर आहे नक्की. बादशाह सलामत. सिद्धि ने अपना काम किया, संभाजी के सैनिकों का कत्ल किया. माशाअल्लाह. अंग्रेज आपके हुक्म के मुताबिक सिद्धि को तोपों बारूदों की मदद कर रहे हैं. वाह, कि सारे काम इस कदर होते रहे, इससे ताज को बहुत खुशी मिली. वाह. वजीर आला, ये बात तो हमारे भाईजान जानते होंगे ना? हाँ, जानता होगा. तो उनको आपका खौफ महसूस करना होगा. जरूरत नहीं. लेकिन बादशाह सलामत, आपने कुछ ना कुछ तो सोचा होगा, क्योंकि संभाजी पीछे नहीं हटता. देखो वजीर आला, हमारे फैसले की बुनियाद सब कुछ संभा की करतूत पर टिकी है. अगर उसने बागी अकबर को पनाह दी
तो बात अपने आप खत्म हो जाती। मतलब अबूजान? मतलब ये कि अगर उसने बागी अकबर को पनाह दी तो बात खत्म और संभा की बर्बादी की कहानी शुरू। हम खुद जाएंगे दक्कन जंग छेड़ने। पर अबूजान, अगर संभा ने भाईजान को पनाह ना दी तो? फिर भी जंग तो हम ही छेड़ेंगे ना बेटा। पर क्यों? सुना है दक्कन काफी दूर है और संभा बहुत दिलेर है। जंग होगी ज़ीनत, जंग जरूर होगी और उसकी वजह है वो काफिर संभा। सोने के तख्त पर बैठकर अपनी ताजपोशी करवाता है और वो जानता नहीं कि हम कौन हैं। हमारा असर, हमारा नूर, हमारा नाम सारी कायनात, पूरी दुनिया में फैला हुआ है। हमने खुदा और उसकी बंदगी को सारे जहां में फैलाया है। खुदा ने खुद हमें पसंद किया है और ये काफिर हिंदू तख्त पर बैठे राजा पहले, हम बर्दाश्त नहीं करेंगे। उसकी अजाइल हिमाकत हम बर्दाश्त नहीं करेंगे। मालक, मालक थांबा. पंत, पंत थांबा, पंत थांबा. बाबा, बाबा लवकर या. पंतांचे पाय धरा. पंत नक्की मार्ग काढतील. राम राम. राम राम. राम राम. राम राम. तुम्ही यवन ना? मग तुमच्या तोंडी राम राम? हो म्हणजे नाही. हो म्हणजे नाही. नाव काय तुझं? पाशा खान कुलकर्णी. पाशा खान कुलकर्णी? हो, ते माझं आत्ताचं नाव आहे. मालक, माझं अगोदरचं नाव गंगाधर रंगनाथ कुलकर्णी. बर. गाव कोणतं? औरंगाबाद. हर्सुलचे आम्ही. असं. काय काम होतं? मालक, आपण अनाजी पंत आहात हे मला मावळांनी दुरून दाखवलं, म्हणून तुमच्या पायाशी आलो. आम्हाला मदत करा, आमच्यावर दया करा. काय दया करायची? आम्हाला धर्मात परत घ्या. परत धर्मात घ्यायचं? अभक्ष भक्षण केलं असशील ना रे? जी. किती दिवस झाले? बरेच दिवस झाले. वर्ष झालं. कोणी पाठवलं? दिलेर खानानं पाठवलं. त्याच्याकडे नोकरी करायचो, लिखापडी करायचो, पण त्याने दाव साधला. जबरदस्ती केले मालक. पंत घ्या धर्मात, मांडा कैफियत राजांसमोर. कैफियत मांडू? धर्मात घेऊ? धर्म इतका हलका वाटला का रे तुला? चला निघा तुम्ही. पंत नाही. पंत ऐका. नाही. निघा. आता झालाय ना यवन, राहा तिथेच. निघा तुम्ही. पण पंत, तुमच्यामुळे मला जगदीश्वराच्या मंदिरात जायला विलंब होतोय. निघा. सांगा ना. अहो वहिनीचा सांगा ना. काय झालं सुनबाई? त्यांचे दादासाहेब कुठे ते हवंय त्यांना. पण मग सांगायला काय जातंय? बाळराजे, अहो बाहेर कसं सांगणार? आता आत आलात ना, मग आता सांगतो तुम्हाला. तुमचे दादासाहेब केव्हाच गड उतार झाले. ते आता गडावर नाहीत. अगं बाई, मग गेले कुठे? राजे कोकणात उतरले. सिद्ध्यांनी अंधाधुंदी माजवली. शिवाय मायनाक भंडारींनाही भेटून येतील राजे. शंभूराजेंच्या पायांना भिंगरी असते हो, विश्रांती ती नाहीच. मातोश्री, एकाच वेळी अनेक शत्रूंनी डोकी वर काढली. सरनोबत म्हणत होते, यांना नक्कीच कोणाची तरी फूस असणार. औरंगजेब. दुसरा कोण?
म्हणूनच राजे तातडीने गड उतार झाले. मग आम्हीही गेलो असतो ना त्यांच्या बरोबर. तुम्ही? हो मग आता आम्ही तयार झालो. सगळी शस्त्र चालवतो, शिवाय 2-2 मजला घोडाही फेकतो आम्ही. अरे वा, असं असेल तर दादासाहेबांसोबत तुम्ही जा पुढल्या वेळेस. मातोश्री, तुमचा विश्वास आहे ना आमच्यावर? हो, आमच्या लेकरावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आम्ही सांगू तुमच्या दादासाहेबांना तुम्हाला सोबत घेऊन जा म्हणून. आणि तसाही अनुभव गाठीशी हवाच ना. वेळ आल्यावर नक्की जातील, पण गडावरची कामं ही काही कमी महत्वाची असतात का? जशी मोहीम महत्वाची, तसंच गड राखणंही खूप महत्वाचं असतं. हो, तेही खरंच आहे. मातोश्री, पण आम्ही जाणार दादासाहेबांसोबत. हो, आम्ही तजवीज करू तुमची. मायबाप पाया पडतो, पण आम्हाला धर्मात घ्या. मायबाप सरकार, आम्हाला धर्मात घ्या. कसं आलोय, काय फायस केलंय आमचं आम्हाला ठाऊक. मायबाप आम्हाला महाराजांना भेटायचं, भेट घडवा. हे बघा, तुम्ही आधी शांत व्हा आणि रडू नका, अश्रू पुसा. आमचा न्याय करा. आम्हाला धर्मात घ्या, आम्हाला बाकी काही नको. हे बघ, हे स्वराज्य आहे आणि स्वराज्यात कोणावरही अन्याय होऊ दिला जात नाही. अगदी बरोबर बोललात छंदोगमात्य. होय, कविराज म्हणतायत त्याप्रमाणे स्वराज्य तुम्हास नाराज करणार नाही. हो निळोपंत, काय बोलताय तुम्ही? आणि कविराज कोण म्हणणार? आणि स्वराज्य नाराज करणार नाही म्हणजे काय? या पंत या. कशाला या? आणि काय रे, तुला सांगितलं होतं ना गड उतार हो म्हणून, मग कसा आला इथवर? अहो पंत, माझं म्हणणं ऐकून तरी घ्या. तुझं म्हणणं ऐकलं, मजकूर समजला, तुम्ही निघा. आता पवित्र धर्माला कोपर खळ्या मारत बसू नका, निघा. पंत, माफी असावी, पण हे स्वराज्याच्या सदरेवर आले आहे आणि आपली कैफियत मांडल्याशिवाय जाणार नाही. जाणार नाहीत? आम्ही जाऊ देणार नाही. काय बोलताय कलुषा भाऊ? परंतु पंत, कैफियत ऐकायला काय हरकत आहे? हा, आणि रयतेची गाराणी ऐकायला तर बसलोय आपण. बोला तुम्ही. असं म्हणजे तुम्ही मला या अनाजी पंताला डावलताय, पण हे चांगलं होणार नाही. मला डावललं तर काय परिणाम होतील याचा विचार करा. आम्ही कोणाला डावलत नाही आणि डावलणारही नाही. परंतु पंत, अत्याचार झालेल्या रयतेकडे आम्ही कानाडोळाही करणार नाही. म्हणजे असं नाही, असं खाणार, पण खाणार. पंत, रयत खाणार आणि ही सदर ठेकर देणार. याचा अर्थ असा की या साध्या माणसासाठी तुम्ही माझा त्या अनाजीचा अपमान करणार तर? करा, मीही आहे बघायला.